काय हो, काय बघताय? काय नाही, तेच की मला झाडाकडे फक्त बघत जाणार आहेस, या झाडाला पाणी सुद्धा घालणार आहेस. राहणार तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींची मी किती दिवस वाट बघितली होती. देवाकडे किती प्रार्थना केली होती म्हणून सांग. मी घालते पाणी. तुम्ही तिथे जाऊन नळ चालू करता का? मी घालते पाणी. तिथे ओके. हे काय होतं तुम्ही गंमत गंमत सोम्या, सायली ज्या झाडाखाली बसून तासन तास गप्पा मारत बसायची, तिच्या मनातल्या सगळ्या गोष्टी ज्या झाडाला सांगत बसायची, त्या झाडाकडे ती पाहत असते. अर्जुन म्हणतो, अगं झाडाकडे नुसती पाहतेस का, या झाडाला पाणी तरी घाल. तर म्हणते सायली म्हणते, ठीक आहे मी घालते पाणी, पण तुम्ही एक काम करा, तिकडे जाऊन नळ चालू करता का. अर्जुन म्हणतो बर, आणि तो नळ चालू करायला जातो तर इकडे मुलांनी पाईपला धुमड घातलेली असते, त्यामुळे पाणी पुढे पास होत नसतं. मुलांनी सायली आणि अर्जुनची गंमत केलेली असते. ती हातातील पाईप अर्जुनच्या हातात देतात आणि पळून जातात. सायली बघते तर मुलांनी हा उद्योग केलेला असतो, यासाठी ती त्यांच्या पाठीमागे लागते. असे सगळेजण पाण्यात भिजत खेळण्याचा आनंद घेतात. आता या ठिकाणी सायली आणि अर्जुनचा रोमॅन्टिक सीन सुरू झालेला आहे. मुलं त्यांच्याकडे पाहत असतात. कुसुमताई आतून येते आणि बघते तर मुलं हे सगळं पाहत आहेत म्हणून त्यांच्या डोळ्यावरती बोटं ठेवायला सांगते आणि ती म्हणते, तुम्ही काही हे बघू नका. आणि ती आवाज येत असते तरी सुद्धा हे दोघं मात्र एकमेकांच्या डोळ्यांमध्ये बुडालेले असतात. मस्त असा प्रेक्षकांनो रोमॅन्टिक सीन सुरू आहे. कुसुमताई सुद्धा सायली आणि अर्जुनची गंमत करण्यासाठी मुलांच्या हातातील पाईप घेते आणि या दोघांच्या अंगावरती पाणी उडवते आणि म्हणते, सायली आणि अर्जुन भिजलात तुम्ही दोघं. अर्जुन सर तुम्ही आता कपडे बदलून घ्या. अर्जुन म्हणतो, अहो मी कपडे आणले नाहीत, मी कुठले कपडे घालू आता. हे सगळं बघून मुलं खूप आनंद घेतात, हसत असतात. सायली अर्जुनला घेऊन आतमध्ये जाते. मैपत त्याच्या लाडक्या लेकीसाठी साक्षीसाठी डबा घेऊन आलेला असतो. हवालदार लॉक उघडून देतात आणि म्हणतात, साहेब जरा लवकर करा, कारण हे नियमात बसत नाही. यावर मैपत म्हणतो, अरे शेवळ्या, तुझ्या नियमांची सुरळी करायला पैसे देतो ना, निघ. मैपत आतमध्ये जातो आणि म्हणतो, हे बघ मी तुझ्यासाठी काय काय आणले, चल खाऊन घे, ये लवकर. प्रिया बेंचवर बसलेली असते. मैपत तिथे जातो, तिला म्हणतो, तू उठायचं काय घेशील का टाकू टाळक्यात डबा. प्रिया उठून खाली बसते आणि मैपत तिथे डबा ठेवतो. साक्षी मात्र तशी सळ्यांना धरून उभी राहिलेली असते. मैपत तिला हाताला धरून म्हणतो, ये बघ काय आणलेलं आहे, आणि तिला बेंचवरती बसवतो आणि तिला म्हणतो, काय खाणार आहेस तू. मैपत डब्यात आणलेलं सांगतो, कोशिंबीर, तू डाएटसाठी सलाड खातेस ना, सलाड, आणि बबलूकडून बिर्याणी आणलेली आहे आणि जिलेबी. कशापासून सुरुवात करणार आहे सांग बरं. खाली बसली प्रिया विचार करत असते मनात, घरी होते तेव्हा सायलीच्या हातचं किती चांगलं चुंगलं खायला मिळत होतं. इतके दिवस झालं डाळीचं पाणी आणि कच्चा भात खाते, आज काहीतरी वेगळं पाहायला मिळते. मैपत जिलेबी उचलून साक्षीला चारतो, पण साक्षी ती हाताने झटकून देते आणि म्हणते, काही नकोय मला सांगा तुम्ही मला कधी घेऊन जाणार आहात, इकडून मला तुम्ही कधी नेणार आहे. मैपत उठतो, साक्षीच्या खांद्यावरती हात ठेवून तिला म्हणतो, जाणार बाळा, लवकरच आपण घरी जाणार. साक्षी म्हणते, कधी. त्या दामिनी देशमुखने केस सोडली, तुम्हाला ना दुसरा वकील मिळालाय का, मग सांगा मी कधी जाणार आहे. आणि जोपर्यंत मी इथून जाणार नाही तोपर्यंत मी काहीही खाणार नाही, तोपर्यंत तुम्हीच खा, मला काही नको. मैपत मनाच्या मनात म्हणतो, जिद्दीच्या बाबतीत ही माझ्यावर गेली आहे. एकदा हिला इथून सोडवलं, पण त्या अर्जुन सुभेदारमुळे ही परत येऊन इथं अडकली आहे. त्या अर्जुन सुभेदारला मी आता काही सोडणार नाही, तडपडून मारणार, मरणाची माझ्याकडे भीक मागेपर्यंत त्याला मारणार. अर्जुन ओला झालेला असतो म्हणून रूम मध्ये कपडे बदलत असतो. मधुभाऊ अर्जुन हाका मारत असतात, जावाई बापू बाहेर येताय ना. मधुभाऊंचा ऐकून मुलं सुद्धा मागून सुर धरतात, जावाई बापू बाहेर येताय ना, जावाई बापू बाहेर येताय ना, अशी अर्जुनची टिंगल करत असतात. अर्जुन बाहेर येतो, मुलं त्याच्याकडे बघून हसत असतात. मधुभाऊ म्हणतात, थोडासा ढगळा आहे पण हा जब्बा तुमच्यावर छान दिसत आहे. अर्जुन म्हणतो, एक सांगू का मधुभाऊ, मलाही तुमच्यासारखं थोडंसं दीर्घंभीर झाल्यासारखं वाटत आहे. मुलंही सुर धरतात, दीर्घंभीर, आणि अचानक अर्जुन त्याची पॅन्ट पकडू लागतो. म्हणतो, काय आहे ना मधुभाऊ, पॅन्टचा नाडी तुटलेली आहे. घड्याळाकडे पहा. सायली म्हणते, कुसुमताई 12:30 वाजलेत, अगं माझ्या घरची कधी येत असतील. अगं स्वयंपाकाची तयारी झाली का, बाबांना जेवणानंतर काहीतरी गोड लागतं, आईंना मऊ लुसलुशीत पोळ्या लागतात आणि प्रतिमात त्याला तिखट जेवण चालत नाही. कुसुम म्हणते, अगं हो, या सगळ्या गोष्टी तू मला सांगितलेल्या आहेत, मी कशी विसरेन. मधुभाऊ म्हणतात, अगं साऊ बाळा, तू माहेरपणाला आलेली आहेस खरी, पण सासरच्यांचे विचार तुझ्या मनात चालूच आहेत, त्यांची काळजी सतत सुरूच आहे. इतक्यात आवाज येतो, सायली फक्त आमचीच काळजी करत असते मधुभाऊ. मागे वळून पाहतात तर प्रताप, रविराज आणि प्रतिमा त्या आलेली असते. सायली पटकन प्रतिमाला मिठी मारते आणि म्हणते, मी तुमच्या सगळ्यांचीच वाट बघत होते. रविराजचं लक्ष अर्जुनकडे जातं. तो म्हणतो, अरे ज्युनियर, हे काय घातलं आहेस. अरे जे घातलं आहेस ते खूप छान दिसत आहे. इतक्यात अर्जुनची पॅन्ट खाली येऊ लागते. तो पटकन पॅन्टला धरतो आणि मुलं कथा हसू लागतात. अर्जुन म्हणतो, डॅड मी तुम्हाला कपडे आणायला सांगितले होते, ते आणले का तुम्ही. रविराज कपड्यांची बॅग अर्जुनच्या हातात देतो. सायली म्हणते, बाबा अजून कोणी आला आहे का. तर रविराज म्हणतो, अगं सायली मी आलोय ना, मग तुला अजून कोण हवा आहे. सायली थोडी दुःखी होऊन मान खाली घालते. अर्जुन म्हणतो, अगं तुझ्यावर प्रेम करणारी सगळी माणसं तुझ्या जवळच आहेत. बाहेरून आवाज येतो, अगं सायलीला वाटतं की आपल्याला भास होत आहे. इतक्यात जाऊन परत एकदा आवाज येतो. तर सायली पटकन बाहेर जाऊन पाहते तर अंगणामध्ये पूर्णाजी आणि अस्मिता आलेली असते. सायली पटकन पळत येते आणि पूर्णाजीला म्हणते, पूर्णाजी मला वाटलं नव्हतं तुम्ही इथे याल म्हणून. पूर्णाई म्हणते, अगं माझ्या नाचुनीने माहेरी येण्याचं आमंत्रण दिलं, मग ते मी नाकारेन का. सायली लगेच पूर्णाजीच्या गळ्यात पडते. अस्मिता म्हणते, अगं तुझ्या नंदेचा मानपानच होईल ना, मग तो घ्यायला यायला नको का. सायली अस्मिताला मिठी मारायला जाते. इतक्यात अस्मिता म्हणते, पुरी आता इमोशनल ड्रामा. सायली म्हणते, माझा आनंद मनात मावेना ना, म्हणून सायलीला खूपच आनंद झालेला असतो. प्रेक्षकांनो, सायली इकडे तिकडे पाहत असते. पूर्णाजी म्हणते, काय पाहतेस, आपल्याकडून अजून दुसरं कोणी येणार नाही. सायली डोळे पुसते आणि पूर्णाजीला आतमध्ये घेऊन जाते.
मधुभाऊ हात जोडून म्हणतात, अन्नपूर्णा मॅडम, तुमचं या माझ्या छोट्याशा घरामध्ये मनापासून स्वागत. तिथे उभे असलेले काका म्हणतात की अहो, तुमच्या सारख्या मोठ्या माणसांचे पाय आमच्या घराला लागले, हे भाग्य आम्हाला सायलीमुळेच लाभले. प्रताप म्हणतो, अहो असं काय म्हणताय, सायलीच्या माहेरी आमचा एवढा पाहुणचार होतोय, हेच आमचं भाग्य आहे. सायली आतमध्ये जाऊन पटकन गुलाबाची फुलं घेऊन येते. इतक्या सगळेजण उठून उभे राहतात आणि कागदावरती पाटी तयार करून आणलेली असते स्वारीची, आणि कानाला सुद्धा हात लावून सगळेजण स्वारी म्हणतात. आमच्याकडून खूपच चुकलं. रविराज म्हणतो, माझं तर खूपच चुकलं. माझ्या मुलीचे दोष लपवण्यासाठी मी तुझ्या गुणांकडे दुर्लक्ष केलं. सायली म्हणते, रविराज काका, तुम्ही अजिबात माफी मागू नका, त्याची काही गरज नाही. इतक्यात प्रताप म्हणतो, त्याची गरज आहे सायली. अगं तू किती स्वच्छ म्हणायची आहेस, हे कळायला मला सुद्धा उशीर झाला. सायली म्हणते, बाबा तुम्ही तरी असं म्हणू नका. प्रताप म्हणतो, नाही सायली, नाती जपण्यासाठी आपली चूक कबूल करणं खूप गरजेचं असतं. पूर्णाची म्हणते, मला असं वाटत होतं मी खूप जग बघितलंय, मला माणसं ओळखता येतात, पण घरात असलेल्या तुझ्यासारख्या हिऱ्याला मी ओळखू शकले नाही. आणि हात जोडून म्हणते, या आजीला तुझ्या माफ करशील ना सायली. सायली पटकन पूर्णाची जवळ येते आणि म्हणते, हे हात माफी मागण्यासाठी नाही, पूर्णाची आशीर्वाद देण्यासाठी आहेत. पटकन ती पूर्णाजीच्या पाया पडते. आजी म्हणते, सुखी राहा, तुझी सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत. पूर्णाची सायलीला म्हणते, मला फक्त तुझीच नाही तर अजून एक जणाची माफी मागायची आहे. हात जोडत पूर्णाची मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ मला माफ करा, रागाच्या भरात तुम्हाला मी वाटेल तसे बोलले. सायलीवर संस्कार करणारे देव माणूस तुम्ही आहात, मोठ्या मनाने मला माफ करा. मधुभाऊ म्हणतात, अन्नपूर्णा मॅडम, मी सुद्धा सामान्य माणूस आहे. मी सुद्धा जावई बापूंच्या बाबतीत आणि सायलीच्या बाबतीत चुकलो आहे. आता जुनं सगळं विसरून जायचं आणि नव्याने सुरुवात करायची. आपल्या मुलांचं सुख डोळे भरून पाहायचं. सायली सगळ्यांना गुलाबाची फुलं देते. मधुभाऊ म्हणतात, प्रतापराव, आता जुनं सगळं विसरून जायचं, काही काढायचं नाही. आता कुणीही डोळ्यातून पाणी काढायचं नाही. आता आपण पटकन जेवून घेऊयात. काय ग कुसुम, सगळी तयारी झाली ना? कुसुम म्हणते, हो हो, मी वाढते. सायली आणि दोघी स्वयंपाकघरात जातात. आता सगळे जेवायला बसले असतात. पूर्णाची सायलीला हाक मारते. सायली इकडे आणि तिला घास भरवते. हा घास पूर्णाचीचा. असं करत अस्मिता, प्रतिमा, रविराज सगळे सायलीला एक एक घास भरवतात. अर्जुन शेवटचा घास भरवतो आणि सायली म्हणते, आता बास, माझं मन आणि पोट पूर्ण भरले आता. जेवण झाल्यावर प्रतिमा किचनमध्ये येऊन हात धुते. भिंतीवर काढलेल्या चित्रांकडे एकटक पाहत असते. इतक्यात रविराज तिथे येतो आणि म्हणतो, अगं प्रतिमा, तुझा हात धुवून झालाय ना, मग इथे अशी का उभी राहिली आहेस? ती म्हणते, हे चित्र. काय? रविराज म्हणतो, या चित्राचं काय? अहो, तन्वी लहान असताना असं चित्र काढायची. हो ना? रविराज म्हणतो, हो, तिच्या हातात कुठलाही कागद मिळाला ना, लगेच ती हे चित्र काढायला लागायची. आणि आता इथे या भिंतीवर पण. हे ऐकल्यावर रविराजला आश्चर्य वाटतं. तो म्हणतो, कल्पना, अगं तुला अपघातापूर्वी झालेल्या गोष्टी कशा काय आठवत आहेत? प्रतिमा म्हणते, मला नाही माहित. इतक्यात किचनमध्ये मधुभाऊ येतात. प्रतिमा रविराजला म्हणते की मला नाही माहित, पण हे चित्र बघितल्यावर मला खात्री वाटली की हे चित्र तन्वीनेच काढलेलं असणार. रविराज म्हणतो, अगं तुला अजून काय आठवतंय? प्रतिमा म्हणते, नाही, मला अजून काही आठवत नाही, पण यापूर्वी मला तेवढं सुद्धा आठवत नव्हतं. हो, ही आनंदाची बातमी आहे, ही आपण बाहेर जाऊन सांगूया का? रविराज म्हणतो, नको, आता हे काही सांगायला नको, उगाच तन्वीची आठवण आता नको, यामुळे सर्वांच्या आनंदावरती पाणी पडेल. पण ही खूप छान सुरुवात आहे, तुला हळूहळू सगळं आठवायला लागेल, रविराज आनंदाने म्हणतो. मधुभाऊ म्हणतात, प्रतिमा वहिनी, सगळं ठीक आहे ना? रविराज म्हणतो, हो, सगळं ठीक आहे, चल प्रतिमा, आपण बाहेर जाऊयात. आणि दोघंही बाहेर जातात. हे सगळं ऐकल्यावर मधुभाऊ म्हणतात, हे दोघं जण किती आपल्या मुलीवर प्रेम करतात, पण प्रियाची एवढी पात्रताच नाही. खरं तर आपल्या साऊनेच यांच्या पोटी जन्माला यायला हवं होतं, तिचाच अधिकार आहे तो. सर्वजण बसलेले असतात. मुलं सायलीला म्हणतात की आपण किती वर्षांनी इथे आलो आहे ना, सायली ताई, तू असं कर ना, आता इथेच आम्हाला राखी बांधा प्लीज. सायली म्हणते, हो बाळा, आपण इथेच राखी बांधणार आहे, आता सगळं इथेच होणार आहे. प्रताप म्हणतो, आता आम्ही पण आमचं रक्षाबंधन इथेच करतो ना, आणि उठून पाटावरती बसतो. प्रतिमा त्याला ओढायला घेते, राखी बांधायला घेते. प्रताप ओवाळी म्हणून पाकिट ठेवतो आणि म्हणतो, लवकरात लवकर तुला सगळं आठवू दे, माझ्याकडून हे तुला छोटंसं गिफ्ट, ऐन वेळेला ही एवढंच देऊ शकतो. अस्मिता अर्जुनला राखी बांधते आणि अर्जुन पटकन उठायला जातो. अस्मिता म्हणते, माझं गिफ्ट. अर्जुन म्हणतो, अरे काय गिफ्ट हवं आहे तुला? एवढा डॅशिंग भाऊ मिळाला आहे, हेच तुझं गिफ्ट आहे. अस्मिता चिडते आणि म्हणते, दरवेळेस अश्विन आणि तुम्ही दोघं मला असेच फसवता. आणि वातावरण थोडंसं गंभीर होतं. एवढ्यात रविराज म्हणतो, अरे जाऊ दे, तिला नंतर तू गिफ्ट दे. गिफ्ट दे बरं आठवणीने, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. अर्जुन म्हणतो, हो सिनियर. पाठवून उठवत अर्जुन म्हणतो, अस्मिता, मी तुला उद्या मोठं गिफ्ट देतो. सायली एक करत आश्रमातील मुलांना राखी बांधते आणि सगळेजण आता घरी जायला निघतात. जाताना पूर्णाई म्हणते, तुम्ही सुद्धा सगळेजण आता आमच्याकडे या. बरं का बाळांनो, ही आजी गेल्या वेळी तुम्हाला काहीतरी बोलली असेल, पण ते आता सगळं विसरून जा तुम्ही आणि परत या आजीकडे या. ही आजी तुमच्या बरोबर खूप मजा करेल. पूर्णाजी, सकाळपासून असं वाटत होतं की तुम्ही नाही येणार, तरी सुद्धा मनातून वाट पाहत होते. पूर्णाजी, आईंचा राग माझ्यावरचा कधी जाणार? पूर्णाजी म्हणते, हो नक्की जाईल. तुझ्यावर आईसारखं प्रेम करणारी आई तुला मी परत मिळवून देईन. सायली म्हणते, खरंच? हो, अगदी खरं. सायली आणि अर्जुन सुद्धा निघतात आणि आतून अर्जुन म्हणतो, बॅग घेऊन ये आणि मधुभाऊंचा कुर्ता सुद्धा घेऊन ये. मधुभाऊ आणि दोघं जण मिळून हसू लागतात. आश्रमात मुलं अभ्यास करत बसलेले असतात. मधुभाऊ सुद्धा काहीतरी वाचत बसलेले असतात. इतक्यात कुसुम एक पेटी घेऊन येते आणि मधुभाऊंना म्हणते, बघा हे काय सापडलं. मधुभाऊ म्हणतात, हे काय आहे? अहो, सायलीची जुनी कपडे आणि पुस्तकं आहेत. एक एक पुस्तकं मधुभाऊ बघत असतात. इतक्यात त्यांना ड्रॉइंगची वही सापडते. ड्रॉइंगची वही इथली पानं आलटून पलटून पाहतात तर सुंदर सुंदर चित्र सायलीने काढलेली असतात. तर ते म्हणतात, साऊ तर आपली हुशारच. इतक्या त्यांना एक चित्र दिसतं जे भिंतीवर काढलेलं चित्र आहे, त्याला डिट्टो मॅच होत असतं. ते वही घेऊन आतमध्ये जातात किचनमध्ये आणि दोन्ही चित्र मॅच करून पाहतात. किचनमध्ये जाऊन बघतात तर ड्रॉइंगच्या वहीवरती जे साऊनं चित्र काढलेलं असतं तसंच्या तसं चित्र भिंतीवर सुद्धा असतं. यावरून त्यांना खूपच आश्चर्य वाटत असतं की कल्पना आणि रविराज म्हणत असतात की ते तन्वीने काढलेलं आहे म्हणून. मधुभाऊ म्हणतात, वकील साहेब आणि कल्पना वहिनींना तर वाटत आहे की हे तन्वीनं काढलेलं आहे, पण माझी साऊस लहानपणी ही चित्र काढायची. त्यांना आता कळतं की प्रिया ही तन्वी नसून सायली हीच तन्वी आहे. हे क्लिअर कट आता मधुभाऊंच्या लक्षात आलेलं आहे.
प्रेक्षकांनो, इतक्या दिवसाचं सत्य समोर आलेलं आहे की सायली ही तणवी आहे. आता सुभेदारांच्या घरामध्ये तिन्ही सांजेची वेळ झालेली असते. सायली देवापुढे दिवा लावून देवाला प्रार्थना करत असते. सायली देवीला प्रार्थना करते, माझ्या सासरी आणि माहेरी सर्वांना सुखी ठेव, माझ्या माणसांवरती कुठलंच संकट येऊ देऊ नकोस. इतक्या तिला बासरीचा आवाज येतो आणि त्याच्यावरती ओम जय जगदीश हरे हे भजन तिला ऐकू येत असतं. मागे वळून पाहते तर अर्जुन बासरी वाजवत असतो. सायली अर्जुन जवळ येते आणि म्हणते, तुम्ही इतकी छान बासरी वाजवता हे मला सांगितलं नाहीत, हा गुण तुमचा तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवलात. अर्जुन म्हणतो, नवरा बायकोमध्ये काही सरप्राईजेस असायला पाहिजे तरच प्रेम टिकून राहतं. सायली म्हणते, हो का, मला असं वाटलं जन्माष्टमी आहे म्हणून साक्षात श्रीकृष्ण घरी अवतरला की काय. मधुर बासरी वाजवणारा, कधीच कोणावर अन्याय होऊ न देणारा, सदैव सगळ्यांच्या पाठीशी उभा राहणारा. अर्जुन म्हणतो, अगं तूच म्हणतेस ना देव आपल्या मनात असतो, मग यावर्षीची जन्माष्टमी अगदी सॉलिड होणार आहे. कोर्टकेचा निकाल लागून माझ्या बायकोला तिचं माहेर परत मिळाले आहे आणि हा विजय आपण दोघांनी मिळून मिळवला आहे. सायली म्हणते, खरंच कृष्णाची लीला आगाध आहे. अर्जुन म्हणतो, ट्रू, पण तो आपली परीक्षा घेत असतो. बायको तू मला एक प्रॉमिस कर, त्याने कुठलीही परीक्षा घेतली तरी सुद्धा तू माझी साथ कधीच सोडणार नाहीस. सायली म्हणते, हे वचन मी कधीच दिलेलं आहे आणि हे वचन मी आयुष्यभर निभावणार आहे. तिथे पूर्णाची आणि कल्पना येते. पूर्णाची म्हणते, सायली तुझी कधीच साथ सोडणार नाही, असे बरेच सण तुम्हाला एकत्र साजरे करायला मिळवत. अर्जुन म्हणतो, यावर्षीची दहीहंडी आपण दणक्यात साजरी करणार आहोत. यावर्षी काय आहे तुमच्या लक्षात आहे ना. कल्पना म्हणते, हो चांगलंच लक्षात आहे. अर्जुन उठतो आणि म्हणतो, लेडीज अँड जेंट्स, अन्नपूर्णा ट्रस्टला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. अन्नपूर्णा ट्रस्ट गेली 50 वर्ष गरजूंना मदत करत आहे. सो अन्नपूर्णा ट्रस्टला 50 वर्ष पूर्ण झालेली आहे. सुवर्ण महोत्सव म्हणून यावर्षी अन्नपूर्णा ट्रस्ट दणक्या जन्माष्टमी आणि दहीहंडी साजरी करत आहे आणि त्यासाठी सुभेदारांच्या इथे मोठं फंक्शन होणार आहे. सगळ्या सुभेदारांनी त्यामध्ये सामील व्हायचं आहे. जोशमध्ये अर्जुन म्हणतो, अन्नपूर्णा सुभेदार, मिस्टर आणि मिसेस प्रताप सुभेदार, मिस्टर आणि मिसेस अर्जुन सुभेदार, मिस्टर आणि मिसेस अश्विन सुभेदार. आणि सगळेजण हे ऐकून थोडेसे दुःखी होतात. कल्पना म्हणते, अश्विन सामील झाला तर आनंदच आहे, पण तो येईल असं वाटत नाही. सायली म्हणते, अहो ते नक्की येतील, सण यासाठी असतात ना, सगळ्यांनी एकत्र येऊन साजरं करण्यासाठी. अन्नपूर्णा आजी म्हणते, हो मलाही असं वाटतंय तो नक्की येईल. जिथे राम आणि सीता तिथे लक्ष्मण येणारच. अचानक खूप जोराचा वारा सुटतो आणि विजांचा कडकडाट येऊ लागतो. कल्पना म्हणते, वादळ आलं वाटतं. पूर्णाची म्हणते, कसला संकेत आहे. प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरती ठरलं तर मग मध्ये लक्ष्मीच्या पावलांनी आणि अजून एका सिरियलचे भाग याच्यामध्ये ऍड केलेले आहेत आणि खिचडी दाखवलेली आहे. पण ठरलं तर मग या सिरियलचे सीन आपण पाहणार आहोत. घरामध्ये खूप हवा येत आहे हे बघून सायली पटकन सगळ्या खिडक्या आणि पडदे लावून घेते. इतक्या तिचं लक्ष देवापुढील दिव्याजवळ जातं तर दिवा वाऱ्याने विजू लागलेला आहे हे बघून ती पटकन पळत जाते आणि दिव्याला हात लावते. आता इकडे आश्रमात मधुभाऊ सुद्धा खुर्चीवर बसून विचारात पडलेले असतात. प्रचंड वारा सुटलेला असतो. नेमकी सायलीची ड्रॉइंगची बुक वरती असते. त्यातील जे चित्र भिंतीवरती काढलेलं असतं तेच पान बरोबर चित्रकलेच्या वहीतील उघडतं. मधुभाऊ येतात, पाहतात तर त्यांना खूपच आश्चर्य वाटतं. सायली दिव्याजवळ हात लावून उभी असते, दिवा विजू नये म्हणून. ती देवीला प्रार्थना करते, देवी आई हा संकेत कुठल्याही संकटाचा असू नये. मधुभाऊ चित्रकलेची वही घेऊन छातीला लावतात आणि म्हणतात, हा चित्र मला संकेत देत आहे की सायली हीच तणवी आहे. पण हा गंभीर विषय मला कोणापाशीही बोलता येणार नाही, पण याची उत्तरं मला मिळायलाच हवीत. आता याविषयी मला सायलीशी बोलायला हवं, पण इतक्या रात्री तर तिच्याशी बोलता येणार नाही. असं करतो, उद्या सकाळी तिच्या घरी जातो. सायली आणि अर्जुन बेडरूम मध्ये बसलेला असतात. सायली म्हणते, अहो अचानक एवढं वादळ कसं काय आलं. अर्जुन म्हणतो, अगं पावसाळ्याचे दिवस आहे तर मग वारा सुटणारच ना. अर्जुन म्हणतो, अगं एवढं टेन्शन कशाला घेतेस मग. सायली म्हणते, तसं नाही हो, सणासुदीचे दिवस सुरू आहेत आणि अन्नपूर्णा ट्रस्टचं सुद्धा फंक्शन आहे ना. अहो जन्माष्टमी आणि दहीहंडी निर्विघ्न पार पडायला हवी ना. अर्जुन म्हणतो, रिलॅक्स. सायली म्हणते, बरं आठवलं, अन्नपूर्णाजीने श्रीकृष्णाला नवीन दागिना करायला सांगितलेला आहे. मग आपण उद्याच मार्केटमध्ये जाऊया का. अगं सोन्याचा दागिना करायचा ना, मग विश्वास हवे. मग आपण असं करूया का, चांदेकर ज्वेलर्सकडेच करूया कोल्हापूरच्या. आपण उद्या सकाळी जाऊया, त्यानिमित्ताने आपली लॉंग ड्राईव्ह होईल ना. सायली म्हणते हसून, अहो दागिना घेण्यापेक्षा तुम्हाला फिरायला जाण्याचाच रस आहे ना. अर्जुन म्हणतो, हो माझ्या स्वीट बायकोसोबत थोडासा वेळ घालवायला मिळत असेल तर मी कसं काही जाऊन देईन ना. हो सायली म्हणते, मलाही त्यानिमित्ताने करायला भेटता येईल. तुम्ही अद्वैत भाऊजींना फोन करून सांगा, म्हणजे ते आपल्यासाठी वेळ काढून ठेवतील. अर्जुन अद्वैतला फोन करतो आणि म्हणतो, कसा आहेस अद्वैत. अद्वैत म्हणतो तिकडून, अरे अर्जुन मी तुला नंतर फोन करतो, मी आता गडबडीत आहे, आणि फोन कट करतो. सायली म्हणते, काय झालं. तर अर्जुन म्हणतो, अगं तो कामात आहे, नंतर फोन करतो म्हणाले. सगळं तिकडं ठीक असेल ना. अर्जुन म्हणतो. सायली म्हणते, थांबा मी कलाला फोन करते. सायली आणि अर्जुन दुसऱ्या दिवशी तयार होऊन खाली येतात आणि म्हणतात की आम्ही दोघं कोल्हापूरला जाऊन येतो. पूर्णाजी म्हणते, कोल्हापूरला, अगदी भाजी मार्केटला जाऊन येणार आहात असं बोलताय. कल्पना म्हणते, दागिना घेण्यासाठी कोल्हापूरला. अर्जुन म्हणतो, विश्वास हवं ना. तर पूर्णाजी म्हणते, कोल्हापूरला ते भालचंद्र चांदेकर आहे त्यांच्याकडे. अर्जुन म्हणतो, भालचंद्र चांदेकर माहित नाहीत पण अद्वैत चांदेकर माहित आहे, त्यांच्याकडे आम्ही चाललो आहे. पूर्णाजी म्हणते, अद्वैत चांदेकर म्हणजे भालचंद्र चांदेकरचा नातू. अरे भालचंद्र चांदेकर आणि मी कॉलेजपासूनचे दोस्त. कल्पना म्हणते, तुमचा पूर्णाई कॉलेजमधला मित्र, पण तुमच्या कॉलेजमधल्या मित्रांविषयी आम्हाला काहीच माहिती नाही. अगं कल्पना आता सध्या कॉन्टॅक्टमध्ये नाही, पण मधून अधून कॉल होतो. अरे अर्जुन गेल्यावरती सांग विचारलं म्हणून भाल्याला. अर्जुन म्हणतो, ओके पूर्णाजी. अर्जुन म्हणतो, चला तर मग आम्ही येतो. कल्पना म्हणते, लवकर या, कृष्ण जन्माष्टमीची तयारी सुद्धा करायची आहे. सायली म्हणते, हो आम्ही लवकर येतो. पूर्णाची म्हणते, अगं कल्पना नेहमीपेक्षा थोडीशी मोठी पूजा करायची ठरलेली आहे ना यावेळी. अर्जुन सायली असते तर जरा बरं झालं असतं, पण नवरा बायको कधीतरी बाहेर चाललेत, मी अडवलं असतं तर त्यांचा उगाच विरोध झाला असता. जाऊ दे, तसंही ट्रस्टीच मंडळी येणार आहेत, त्यामुळं अर्जुन आणि सायली थोडे उशिरा आले तरी चालतील. सायली आणि अर्जुन कार जवळ येतात तर कारच्या काचेवरती काहीतरी लिहिलेलं असतं. सायली वाचते, तुझे शेवटचे दिवस मोजायला सुरू कर. त्यावेळेस सायलीला त्या दिवशीचा सत्यनारायण पूजे दिवशी जी दगडफेक झालेली असते आणि धमकीची चिठ्ठी दिलेली असते तो दिवस आठवतो.
सायली हे वाचल्यावर प्रचंड घाबरते आणि म्हणते हे मैपतच काम असणार आहे. तो प्रचंड चिडला आहे. मी म्हणाले होते तुम्हाला की तो गप्प बसणार नाही. अर्जुन सायलीला म्हणतो कशाला पाणी खोतीस तू, अशा धमक्या येतच राहतात, विसरून जातो. सायली चिडते आणि अर्जुनला म्हणते मुळात या गोष्टी तुम्ही गंभीरपणे का घेत नाही. अर्जुन म्हणतो हे जर मैपतचं काम असेल तर तो थांबणार नाही. तो धमकी देण्यापलीकडे काही करू शकत नाही. सायली म्हणते नक्की तुम्हाला खात्री आहे ना की तो काही करणार नाही. अर्जुन म्हणतो अगं माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि तुझा देवी आईवर विश्वास आहे ना. मग झालं तर हसून दाखव आता. अगं आपण लॉंग ड्राईव्हला चाललोय असं दिसू दे जरा चेहऱ्यावरती तुझ्या. अर्जुन म्हणतो मी प्रॉमिस करतो तुला मी अजिबात गाडी पळवणार नाही, अगदी स्लो चालवणार, तुला अजिबात भीती वाटणार नाही. सायली आणि अर्जुन गाडीमध्ये बसतात आणि निघतात. इतक्यातच त्यांच्या कारच्या मागून दुसरी एक कार त्यांचा पाठलाग करत असते. बहुतेक प्रेक्षकांनो ही कार मैपतीच असू शकते. कारमध्ये बसलेल्या सायलीला कलाचा फोन येतो आणि ती म्हणते अगं खूप गडबडीत होते त्यामुळे फोन तुला करू शकले नाही. सायली म्हणते मी अद्वैत भाऊजींना पण फोन केला होता पण ते गडबडीत होते त्यामुळे त्यांनी लगेच फोन ठेवला. अगं काही प्रॉब्लेम आहे का. कला म्हणते अगं तुमच्यापासून काय लपवायचं. अगं आमच्या राहुलने प्रॉब्लेम केला आहे. सायली म्हणते आम्ही दोघंही तुमच्याकडे यायला निघालो आहे. कला म्हणते तुम्ही दोघं आला तर खूप बरं होईल. सायली म्हणते आम्ही येईपर्यंत तुम्ही कोणतंही पाऊल उचलू नका. कला म्हणते अगं सायली पण तुम्ही आमच्याकडे काय काम काढलं. सायली म्हणते अन्नपूर्णा ट्रस्टचा 50 वर्ष पूर्ण झाली म्हणून मोठा कार्यक्रम आहे तर श्रीकृष्णाला दागिना करायचा होता तर दागिना म्हटलं की चांदेकर ज्वेलर्सकडे करायचा. तर कला म्हणते ही खूप मोठी आमच्यासाठी मानाची गोष्ट आहे तर तुम्ही या, मी वाट बघते. आता प्रेक्षकांनो सायली आणि अर्जुनच्या समोरून सुद्धा एक कार येत असते आणि वरून डोंगरावरून सुद्धा एक मोठा दगड खाली येत असतो आणि सायली आणि अर्जुन बोलण्यामध्ये दंग असतात, त्यांचं काही लक्ष नसतं. इकडे सुभेदारांच्या घरात देवीची पूजा सुरू असते. दिवा सुद्धा असा सतत फडफडत असतो त्यामुळे पूर्णाचीला थोडीशी भीती वाटू लागलेली असते. पूर्णाची पटकन दिव्याला हात लावते. इकडे समोरून सायलीच्या आणि राहुलच्या गाडीचा ऍक्सिडेंट होणार असतो. गाडी वळवून अर्जुन साईडला घेतो आणि जो दगड डोंगरावरून येणार असतो तो राहुलच्या गाडीवरती आढळतो. सायली आणि अर्जुन सुखरूप पुढे जातात तर अचानक सायली ओरडू लागते गाडी थांबवा म्हणून. अर्जुन विचारतो सायली अगं काय झालं तुला. प्रेक्षकांनो सायलीला तिच्या लहानपणीचा कारचा झालेला ऍक्सिडेंट आठवत असतो आणि ती खूपच घाबरलेली असते. अर्जुन तिला शांत हो म्हणतो आणि प्यायला पाणी देतो. पूर्णाची हात जोडून देवीला प्रार्थना करते या घरावर कुठलंही संकट येऊ देऊ नकोस, माझ्या मुलाबाळांना सुरक्षित ठेव. सायली आणि अर्जुन गाडीच्या बाहेर येतात. अर्जुन सायलीला पाणी देतो आणि रिलॅक्स म्हणतो आपल्याला काहीही झालेलं नाही, आपण ठीक आहोत. सायलीला इतक्यात आठवतं की समोरून एक गाडी येत होती, दुसरी गाडी कुठे गेली. मागे वळून दोघं पाहतात तर दुसऱ्या गाडीचा ऍक्सिडेंट झालेला असतो. दोघं जण पळत कार जवळ जातात. ती कार एका झाडाला धडकलेली असते. कारमध्ये कलाचा धीर राहुल असतो. सायली त्याला बघून म्हणते म्हणजे हा कोल्हापूर सोडून पळून जात होता. मैपतचे गुंड त्याला फोन करतात आणि म्हणतात की तुम्ही सांगितलं त्याप्रमाणेच केलं पण सुभेदार आणि त्याची बायको वाचलेली आहे. प्रेक्षकांनो यावेळेस सुद्धा मैपतचा प्लॅन फेल गेलेला आहे. देवदारी त्याला कोण मारी अशा प्रकार झालेला आहे. प्रेक्षकांनो अर्जुन आता म्हाताऱ्याचा वेश परिधान केलेला असतो. राहुलला सुद्धा शुद्ध आलेली असते. तो म्हणतो मी इथे कसा. तर अर्जुन म्हणतो अहो मी तुम्हाला इथे खांद्यावरून उचलून आणलेला आहे, तुम्ही पोलिसांना कळवलं आहे की मी कळवू. तर राहुल म्हणतो नको पोलिसांना कळवण्याची गरज नाही. अर्जुन म्हणतो जशी तुमची इच्छा, तुमची गाडी. म्हाताऱ्याचा वेश परिधान केलेला अर्जुन राहुलचं सगळं सामान त्याच्या हातात देतो आणि त्याला म्हणतो पाहुणं हे घ्या तुमचं सामान. राहुल त्याला म्हणतो हे घ्या पैसे. अर्जुन म्हणतो पैशांसाठी केलेलं नाही, तुमचा जीव वाचवण्यासाठी केलेला आहे. राहुल म्हणतो अहो तुमच्याशी बोलायला मला वेळ नाही, हे घ्या पैसे. इतक्यात राहुलला फोन येतो आणि अर्जुन म्हणतो घ्या घरच्यांचा फोन असेल, त्यांना काळजी वाटत असेल. राहुल म्हणतो चला आजोबा मी येतो. अर्जुन दिलेले पैसे माघारी देतो आणि म्हणतो बाळा आजोबांकडून काहीतरी गोड खाऊन घे. अर्जुन टोपी काढत म्हणतो पाहुणं हेच हवं होतं मला. जबरदस्त ऍक्टिंग केलेली आहे अर्जुनने. प्रेक्षकांनो आजचा भाग इथे संपलेला आहे. चला तर भेटूया उद्याच्या भागामध्ये. धन्यवाद.